सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पैठणीची नगरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। येथील प्रसिद्ध गायिका दीपा संतोष सोपे यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित टीव्ही रियालिटी शो इंडिया टॅलेंट फाईट मध्ये निवड झाली आहे। तब्बल 1.5 लाख स्पर्धकांमधून आपल्या सुमधुर आणि पहाडी आवाजाच्या जोरावर दीपा यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत टॉप 50 मध्ये स्थान पटकावले। दीपा सोपे यांचा हा सांगीतिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे। एका छोट्याशा ऑर्केस्ट्रातून गायनाला सुरुवात करणाऱ्या दीपा यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय मंचापर्यंत मजल मारली आहे। प्राथमिक फेऱ्यांमध्ये त्यांनी आपल्या गायकीने परीक्षकांना मंत्रमुग्ध केलाय। आता लवकरच त्यांचा परफॉर्मन्स नॅशनल टीव्हीवर प्रसारित होणार आहे। या यशाबद्दल नाशिक जिल्ह्यातून आणि संगीत क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या दीपाचा हा प्रवास येवल्यातील तरुण कलाकारांसाठी दिशादर्शक ठरेल अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। दीपा सोपे यांच्या पुढील वाटचालीत समस्त येवलावासियांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। यांची विशेष मुलाखत जागर जनस्थान न्यूजवर आपल्याला पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन बखारे, येवला। सगळ्यांना, मी सौ दीपा संतोष सोपे, येवल्याची गायिका म्हणून माझं टायटल मला येवल्यावाल्यांनीच दिलेलं आहे। आणि मला एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे का इंडियाज टॅलेंट फाईट रियालिटी टीव्ही राऊंडसाठी माझं सिलेक्शन सिंगिंगसाठी झालेलं आहे। आणि पहिला राऊंड मी हा ऑनलाईनच दिला होता मोबाईलवर आणि 1.5 लाख स्पर्धकांमधून 50 मध्ये माझी निवड झालेली आहे। आणि या मेगा ऑडिशनसाठी मी रुडकी येथे गेली होती, उत्तराखंडला। तिथे त्याच्यानंतर मला घरी आल्यावर कळलं का माझं सिलेक्शन हे टॉप 50 मध्ये झालेलं आहे। आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आता पुन्हा एकदा 2-3 महिन्यांनी माझा रियालिटी शो हा टीव्हीवर येणार आहे। आणि तेव्हा पण मला तुम्ही भरभरून सगळ्यांनी सपोर्ट करा आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्यासोबत कायम राहू द्या। जी हमें मंजूर है आपका ये फैसला,